सो स्टुडंट नाव लेट्स सी अवर सेव्हन्थ प्रॉब्लेम. आता सेव्हन्थ प्रॉब्लेम जो दिलेला आहे हा आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. तुमच्या बुक मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहेत, काही एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहेत. पण आता इथे मी काय करतो, अगोदर क्वेश्चनला ऍज इट इज जसं फॅक्टरायझेशन मेथडने सोडवतात तसं सोडवतो मी. ठीक आहे. आता हे सोडवून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचंय, त्यामध्ये जे बॉक्सेस एम्प्टी आहेत तर ते तुम्ही आरामशीर भरू शकता. तर आपण याला काय करू, डायरेक्ट ऍज इट इज जसं सोडवतात सोडवू. बघा आता काय आन्सर येते. आणि इथे जे हे रूट मध्ये दिलेले नंबर्स आहेत तर बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही, खूप इझी प्रॉब्लेम्स असतात. आणि फक्त आणि फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर बघा आता काय करायचं, आपण जसं याला सॉल्व्ह करताना लास्ट टर्मने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करतो. सो आपण इथे रफ मध्ये करून घेऊ. बघा आता इथे मी लिहितो 5√2 जो आहे याला मल्टिप्लाय करायचंय फर्स्ट टर्मला, म्हणजे ही टर्म या फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय म्हणजे √2. 5√2 इंटू √2 काय होते बघा, 5 जशाला तसा राहील, √2 इंटू √2 मल्टिप्लाय बाय याचा 2 होऊन जाते, म्हणजे √2 इंटू √2 त्याचा स्क्वेअर होतो म्हणजे 2 येणार. आणि 5 चा आन्सर येते 10. म्हणजे 10 चे असे फॅक्टर पाडायचे की आन्सर आला पाहिजे 7. बघा आता हे लक्षात नसेल आलं तर परत सांगतो, एकदा समजून घ्या. 5√2 मल्टिप्लाय बाय √2, जर एखाद्या रूट नंबरने दुसऱ्या रूट नंबरला मल्टिप्लाय केलं तर त्याचा स्क्वेअर तोच नंबर येतो, म्हणजे रूटचं साईन निघून जाते. सो आपण अशा प्रकारे लिहित असतो 5 2 10. सो 10 चे असे फॅक्टर पाडा की आन्सर आलं पाहिजे +7. आता असा कोणता नंबर आहे ज्याच्या पाड्यात 10 येतात आणि त्याची सम ही 7 आली पाहिजे. सो सरळ सरळ आहे 5 2 10. बरोबर आहे, 5 2 10. आणि 5 + 2 जर आपण करतो तर आपल्याला मिळतात 7. पण आपल्याला पाहिजे 7x. सो 5x + 2x = 7x. तर 7x च्या जागेवर आपण 5x + 2x लिहू शकतो. तर या इक्वेशन मध्ये आपल्याला आरामशीर लिहिता येईल. बघा आता इथे लिहून घेऊ आपण. सो आता इथे मी लिहिणार पहिले इक्वेशन ऍज इट इज लिहितो, 2x² + 7x + 5√2 = 0. इक्वेशन लिहिलं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते √2x². आता 7x च्या जागेवर ही टर्म लिहायची +2x + 5√2. तर बघा √2x² + 5x + 2x + 5√2 अशा प्रकारे आपण लिहू शकतो =0. तर आता या इक्वेशन मध्ये आता बघा कंपॅरिझन, म्हणजे इथं पेयर्स आणि ही एक पेयर आणि या दोघांमध्ये काय करायचं, कॉमन व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर या दोघांमध्ये कॉमन काय निघते बघा, x कॉमन निघतो. सो आपण x बाहेर जर काढला तर आत काय राहणार, √2x + 5. तर अशा प्रकारे एवढं कॉमन निघते. सिमिलरली या ब्रॅकेटमध्ये पण तेच होईल. आता इथे आपल्याला √2x पाहिजे +5 पाहिजे. सो आपण इथे काय करणार, प्लस इथे लिहिणार मी आता √2 बाहेर काढतो. √2 जर बाहेर काढला तर आत जर मी √2 ठेवू शकतो. बघा आता हे कसं केलं, सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्या. √2 मी यामध्ये कॉमन कसा काढला, तर √2 ने √2 ला जर मल्टिप्लाय केलं तर 2 होते, हे आपल्याला माहिती आहे, आपण आताच पाहिलं. √2 इंटू √2 2 होते. सो आता मी याच्यामध्ये कॉमन काय काढू शकतो, √2. आलं लक्षात, √2 जर बाहेर ठेवला मी तर √2 ने √2 ला मल्टिप्लाय करणार म्हणजे उत्तर काय येणार, 2 येणार. म्हणजे सिम्पली आपल्याला फक्त हे लक्षात घ्यायचंय की उत्तर 2x आलं पाहिजे. मग 2x जर उत्तर पाहिजे तर √2 ने √2x ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर हेच येणार आहे. आलं लक्षात, आता समजलं. आता काय करू, 5√2 याच्यामध्ये √2 ऑलरेडी बाहेर आहे, सो +5. आणि मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो की दोन्ही ब्रॅकेट हे सेम येतात. सो सिम्पली जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. हे जसा ब्रॅकेट आहे तुम्ही ऍज इट इज जरी इकडे मांडून दिला आणि नंतर त्याला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करून बघितले की वरचं उत्तर येते का, तरी पण तुम्ही असं करू शकता. ही एक ट्रिक आहे, पण प्रत्येक वेळेस असं नाही करायचं, याला प्रॉपरली सॉल्व्ह करायचं. आता हे जे बाहेरचे नंबर्स आहे आपण काय करू, एका ब्रॅकेटमध्ये टाकू. सो x + √2 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसरा ब्रॅकेट 2√2x + 5 = 0. सो इथे सिंपल x + √2 = 0 और √2x + 5 = 0. सो आता इथे येणार x = -√2 और √2x = -5. सो आता इथे एक x चं रूट मिळालेलं आहे, म्हणजे ही रूटची व्हॅल्यू मिळाली आहे. सो x = -5 डिवाइड बाय √2 ही दुसरी एक व्हॅल्यू मिळाली. तर अशा प्रकारे आपण हे व्हॅल्यूज काढू शकतो. आता बघा तुमची जी ऍक्टिव्हिटी दिली आहे बुकमध्ये, तर त्यामध्ये तुम्ही त्या बॉक्सेसमध्ये हे नंबर्स फिलअप करू शकता. जसे की 5x 2x वगैरे हे जे दिलेले आहेत, तुम्ही कसे फॅक्टर्स पाडले ते तुम्ही नोटबुकवर ऍज इट इज लिहून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही बॉक्सेसही साईडला फिलअप करू शकता.
तर अशा प्रकारे तुमचा हा प्रॅक्टिस सेट सुद्धा कंप्लीट झालेला आहे 2.2 आणि यातला हा लास्ट क्वेश्चन होता. आता बघू आपला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट.